उड़ चला बादल नया, आंधियों के दरमिया, आसमां मुट्ठी में ले, और जहां कदमों तले सारी दिशाएं सजदा करें, बहती हवाएं रुक के कहे, जुगनू ने सूरज बुझा दिया, उड़ चला बादल नया, आंधियों के दरमिया। वो जिद पे था अड़ा रे, इसलिए उड़ा रे, उसे आंधियां तूफान कोई भी रोक ना पाया। वो खुद से था जुड़ा रे, डट के था खड़ा रे, सोच ना पाया कोई वो करके दिखलाया। ले हौसला वो चल पड़ा, दिन का समंदर से लड़ा, उड़ चला बादल नया, आंधियों के दरमिया, आसमां मुट्ठी में ले, और जहां कदमों तले। मेरी उंगली थामे थामे कभी चल न सीखा था जिसने, मेरा हाथ थामे वो मुझे अब चलना सिखलाए। वो खिलाफ थे जब सारे, हिम्मत से वो। नमस्कार, माझे नाव माधुरी अभिजित पोद्दार. आज आम्हाला टीचर डे या दिवशी श्रद्धा सुपर जेम्स या स्कूलमध्ये ॲज अ पेरेंट्स टीचर अँड गेस्ट टीचर म्हणून शिकवण्यासाठी बोलवण्यात आलं. त्याबद्दल प्रथमतः सर्वांचे खूप आभार. आणि हा अनुभव ॲज अ पेरेंट्स म्हणून खूप न विसरण्यासारखा होता. या अनुभवामधून खूप काही शिकायला मिळालं. हा अनुभव घेता मुलांच्या बरोबर आज एक टीचर म्हणून पेरेंट्स तर असणं हे आहेच, पण टीचर म्हणून राहणं, त्यांच्या बरोबरच राहणं, ह्या गोष्टींचा अनुभव घेता नवीन खूप काही गोष्टी शिकायला मिळाल्या. ॲज अ टीचर म्हणून पण खूप गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. छोट्या मुलांना कसं हँडल करायचं, कसं त्यांच्याबरोबर राहायचं, ह्या सगळ्या गोष्टींचा अनुभव येत गेला. आणि ही संधी मिळाली त्याबद्दल स्कूलच्या प्रिन्सिपल आणि बाकीच्या टीचर या सर्वांचे खूप खूप आभार. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव आनिसा मुल्ला आहे. आज टीचर डेच्या निमित्ताने श्रद्धा सुपर जेम्स येथे गेस्ट टीचर म्हणून बोलवण्यात आलं होतं. त्यासाठी आम्ही इथे आलो होतो. तर त्याचबरोबर लहान मुलांना हँडल कसं करायचं याचा अनुभव खूप छान आला. रोज आम्ही पॅरेंट्स म्हणून त्यांना हँडल करतो, पण आज टीचर म्हणून जे हँडल केलं वर्गात ते मला खूप आवडलं. आणि असंच मी टीचरांना कोऑपरेट करेन, इथून पुढे मी कोऑपरेट करेन. आणि टीचरांनी मला श्रद्धा सुपर जेम्सच्या टीचरांनी मला ही संधी द्यावी असं मी त्यांना सांगते. आणि श्रद्धा प्रिन्सिपल मॅडमचे आणि टीचरांचे आभार मानते जी त्यांनी मला ही संधी दिली. आज आम्हाला वैशाली मॅडमनी आणि त्यांच्या सगळ्या स्टाफनी एक दिवस गेस्ट टीचर म्हणून एक दिवसासाठी मुलांना शिकवण्याची जी संधी दिली, त्याच्याबद्दल आम्ही सर्व गेस्ट टीचर अगदी मनापासून त्यांचे आभार मानतो. तर आम्हाला एक दिवस त्या मुलांच्या घालवायला मिळाला, त्यामुळे आम्हाला त्यांचं जीवन म्हणजे त्यांच्यासोबत त्या शिकवत असतात. रोज त्यांच्यासोबत सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत असतात. त्यातून आम्हाला कळालं की प्रत्येक मुलगा किंवा प्रत्येक मुलगी ही कशी असते,
एक एक मूल एकदमच हळू लिहित असतात, एकदमच एक जण फास्ट वगैरे असतात. मग त्यांना कसं शिकवायचं काय हे आम्हाला आज त्यांचा रोल आम्ही केल्यामुळं आम्हाला त्यातून समजलं की म्हणजे त्यांना आम्ही एक दिवस आज त्यांच्यासोबत म्हणजे त्यांच्याऐवजी आम्ही आज गेस्ट टीचर शिकवायला लागलो तर आम्हाला एक दिवस त्यांच्यासोबत घालवायला मिळाला. त्यांचा अनुभव आम्हाला शेअर करायला मिळाला. त्याबद्दल अगदी मनापासून वैशाली मॅडमांच्या त्यांच्या सगळ्या स्टाफचे आभार मानतो मी सगळ्यांतर्फे. म्हणजे त्यांना कुठल्या कुठल्या अडचणींना सामोरं जावं लागतं यातून आम्हाला समजलं. एक मुलगा एक शिकवत असतोय तर दुसरीकडे एक जण काहीतरी दुसरंच काम करत असतात, उठून बसतात आणि मग आपण शिकवत असतोय पण आणि त्यांच्याकडे पण बघायचं म्हणजे या दोन्ही गोष्टी आपल्याला सांभाळाव्या लागतात. यातून एक दिवसातून आम्हाला कळलं. एक दिवस आम्ही ठार असल्यावर असं असते तर मग त्या अख्खं वर्षभर त्या मुलाला मुलगीला सांभाळत असतात हे यातून खूप आम्हाला शिकायला मिळालं आणि हे कौतुकास्पद आहे. सगळ्या मॅडम त्यांच्याकडे अगदी मनापासून लक्ष देतात. त्यांचा टिफिन प्रत्येकाचा बघणं, त्या रडत असतं एखादं मूल त्यांच्याकडे बघणं, ते काय रडतंय प्रत्येकाला टिफिन खाल्लाय की नाही ह्याच्याकडे अगदी लक्ष देणं ह्या खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत. आणि हे सगळे तरी मॅडम खूप छान सगळेजण छान करतात. त्याबद्दल अगदी मनापासून मी त्या सगळ्यांचे धन्यवाद मानते. आणि आजचा हा टीचर डेची आयडियाच एकदम मस्त वाटली की म्हणजे पॅरेंट्सना टीचर बनण्याची इच्छा ही एक वेगळीच होती. आपल्या मुलाच्या शाळेत आपल्याला एक दिवस काय मुलं शिकवायला मिळतं तिथं जे रोज काय त्यांचं दैनंदिन जीवन आहे म्हणजे शालेय दिवस आहे तो कसा असतो हे यातून आम्हाला पाहावयास मिळालं प्रत्यक्षात. त्यामुळे अतिशय आनंद झाला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमचे जे स्वागत केले मॅडमनी त्यांच्या सगळ्या स्टाफने हे अतिशय आमच्या जीवनात अतिशय अविस्मरणीय असा क्षण होता मी म्हणते. Good afternoon. I am a mother of Anvi Tolkar. She is studying in UKG class. First of all, I want to tell thank you to all Shraddha Supergems family members and also Principal Ma'am, Vaishali Ma'am and main Thambe sir because they put the concept that is parents with Shraddha. I am also a lecturer in junior college and today I came here and teach to UKG students. I learned here a lot, I experienced here a lot, but there is a lot of this difference to teach the big students and to teach nursery, LKG and UKG students. Really, I am very grateful to this opportunity and thank you. Myself, Dr. Sheetal Vise, mother of Ahil and Arush Vise. It was a great opportunity to be participate in the Teachers' Day of Shraddha Super Gems. It was a very great feeling that mom as a teacher, the unique concept the school has brought, and it was a very great to be part. And I have experienced that it is a very great job of teachers handling every student very comfortably in very cozy environment. My children are there, very patient, handling the children on each and every feeling that every child has a different psychology and respecting that psychology, the teachers are handling the students. To see this in one day, how the hard work and tough job of teachers is there. It was a great pleasure that Madam has given us a very good chance to teach all your students. Actually, you are building up your future generation, and we are very glad that our kids are studying in this school. And it was a really good experience that we had teaching this field. And really, it's a very difficult job, what I feel. And even it's a very nice field. Thank you so much. Myself, Vinanti Sagar Ketkale. I am mother of Spurs Sagar Ketkale. He is studying in nursery standard. It was such a great opportunity to have such teachers around us. I am very happy to see our children are growing very nicely day by day. It is wonderful opportunity for parents to experience what teacher life is. And they are doing really good and very hard job, I must say. I am very happy and happy to see them around us. Thank you so much. Happy Teachers Day once again. उड़ चला बादल